आपलं सर्वांचंच मनापासून स्वागत करतो। सर्वांना सुपरिचित असलेले आमचे सहकारी शामराव यादव सर, आदिवासी रामचंद्र यादव आणि आई पद्मिनी रामचंद्र यादव या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भाऊ आणि बहिणींचा असा हा परिवार आहे। ते आदर्श शिक्षक पुरस्काराने सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलेलं आहे। त्याचप्रमाणे सरांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये त्यांना साथ देणाऱ्या सौभाग्यवती संगीता यांचा सुद्धा या त्यांच्या सहजीवनामध्ये सिंहाचा वाटा आहे। त्यांना 2 अपत्य, दोन्ही मुलं आहेत, त्यापैकी थोरला चिरंजीव संग्राम, मला माहित नसेल, हा अतिशय उत्कृष्ट सायकलपटू म्हणून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला परिचित आहे। त्याने नॅशनल स्तरावर सुद्धा या सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याने त्याचं काम केलेलं आहे। या क्षेत्रात त्यानं आपला असा त्या ठिकाणी उमटवलेला दिसून येतो। तर त्यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक हा सुद्धा अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी फोटोग्राफीचं काम करतो। बारामतीमध्ये अतिशय मोठं त्या ठिकाणी त्यांचं दुकान फोटोग्राफीचं आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या क्षेत्रामध्ये त्यानं करिअर केलेलं आहे। अशा पद्धतीनं एक संस्कारी, एक उच्च शिक्षित मुलं सरांना त्या ठिकाणी लाभलेले आहेत। अशा प्रकारे मी आपल्या दोन्हीही या ठिकाणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं त्या ठिकाणी एक थोडक्यामध्ये परिचय करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों के चल के मिलेंगे साए बहार के। आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप खास आणि भावनिक आहे, कारण आज इथे जमलेले सर्व मान्यवर अशा एका शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एकत्र आले आहेत। त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणाने, मेहनतीने आणि जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले, ते म्हणजे माझे प्रिय आजोबा यादव सर। आजोबांनी या सेवेत असताना अनेक अडचणींना तोंड दिले, मात्र कधी हार मानली नाही। त्यांनी आयुष्यात अनेक कष्ट, नेहमीच कष्ट, शिस्त आणि प्रामाणिकपणा यांना प्राधान्य दिले। एवढेच नव्हे तर आम्हाला समोरच्या व्यक्तीशी कसं बोलावं, कसं वागावं आणि कष्टाचं महत्त्व काय असतं हे शिकवलं आणि आमच्या अभ्यासातही खूप मार्गदर्शन केलं। त्यांच्या या निवृत्त म्हणजे केवळ आपल्या आयुष्याचा शेवट नव्हे, तर आपल्या आयुष्याचा एक नवीन टप्पा असतो। माझ्या आजोबांना आता आमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी, आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आणि आयुष्याचा आनंद घेण्यासाठी खूप वेळ मिळणार आहे। आजोबा, तुम्हाला आता मी मनापासून शुभेच्छा देते की तुमचे आयुष्य आनंदीचे, भरभराटीचे जावो आणि शेवटी तुमच्या या अथक सेवेसाठी आणि आमच्यावर केलेल्या प्रेमासाठी मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। माफ करा, एवढंच म्हणतो। आदरणीय व्यासपीठ, आज 1 एप्रिल आणि काल 31 मार्च 2026ला मी सेवानिवृत्त झालो। कितीही सुखद असलो तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते। आज धैर्यानं मी आपल्या समोर उभा आहे आणि शब्द शोधतोय ते आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी, पण शब्द सापडत नाही। सेवानिवृत्ती हा एक 30 वर्षाच्या काळातला शेवटचा टप्पा आहे। खरंच विचार केला तर आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे, पण शब्द थांबले आहेत। एक प्रवास संपतोय, पण आठवणी मन भरून आले। आपल्या अन्नदात्या श्री छत्रपती शिक्षण संस्थेने या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली। त्याचबरोबर
वेगवेगळ्या माणसांबरोबर संबंध आले, नाती जोडली गेली, आयुष्य घडून गेलं. कधी कधी प्रचंड धावपळ झाली, कधी गोंधळ होता, पण शेवटी आठवणीत उरली ती माणसं. म्हणजे त्या माणसांचं प्रेम, स्नेह आणि विश्वास. या सगळ्या धावपळीत स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. मन मात्र नेहमी इथंच राहील. आज जरी मी नोकरीतून निवृत्त होत असलो तरी तुमच्या ऋणातून कधीही निवृत्त होणार नाही. या विद्यालयातील अनेक शिक्षकांनी मला नोकरी करत असताना अनमोल असं सहकार्य केलं. संचालकांना आणि संस्थाचालकांना माझी विनंती आहे की सर्जे सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शाळेमध्ये, ह्या विद्यालयामध्ये हिरे तयार झालेत, हिरे. आणि प्रत्येक हिरा हा विद्यार्थ्यासाठी झटणारा आहे, याचीही जाणीव मला इथं आल्यानंतर झाली. सर्जे सरांनंतर चव्हाण सरांनीही त्याच पद्धतीनं काम पुढे केलेलं आहे. या सर्व कामाच्या वेपामध्ये मी मान्य करतो की मला कुटुंबाला वेळ देता आला नाही, पण माझ्या कुटुंबाने कधी तक्रारही केली नाही. नोकरीला लागल्यापासून माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. मला 2 मुले आहेत. पहिला संग्राम, तो राष्ट्रीय खेळाडू आहे आणि आता MPSC ची तो तयारी करतोय. तुमच्या आशीर्वादाने त्याला यश येईल. दुसरा मुलगा फोटोग्राफी अँड फाईन आर्ट यामध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय त्याने सुरू केलेला आहे. दोन्ही मुलं खूप सुख देतात. घरात कधीच कोणत्या गोष्टीवरून वाद होत नाही, तंटा होत नाही. याचं कारण माझी पत्नी आहे. ती स्वयंपाक उत्तम करते, तरी मी तिला सुगरण कधीच म्हटलं नाही, कारण ती अन्नपूर्णा आहे. आणि अन्नपूर्णेचे संस्कार मुलांवर होत असल्या कारणानं मुलांनी कधीही यत्किंचितही दुःख मला दिलेलं नाही. आणि मुलं सुसंस्कृत झाली. माझे कुटुंब खूप मोठे आहे. थोरले बंधू आम्हाला सोडून लवकर निघून गेले, पण त्यांच्या मुलाने म्हणजे माझ्या पुतणीने त्यांची उणीव कधीच भासू दिली नाही. 2 नंबरचे भाऊ BSNL मधून GTO पदावरून निवृत्त झाले. त्याही कुटुंबाचा मला आधार आहे. 3 नंबरचे भाऊ दहीगाव आणि 5 नंबरचे भाऊ दहीगाव या ठिकाणी राहतात. मी 4थ क्रमांक आहे आणि 2 बहिणी आहेत. असं मोठी फॅमिली माझी आहे. पण या फॅमिलीतील कुठल्याही व्यक्तीनं कधीही कसल्याही प्रकारचा मला किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबात वाद हा गोष्ट अस्तित्वातच नाही. एवढंच काय विद्यार्थ्यांना एक सांगतो आवर्जून की एवढ्या मोठ्या कुटुंबात छोटा मुलगा असो किंवा आजोबा असो, आमच्या घरात फॅमिलीत कुणाच्याही तोंडात शिवी हा प्रकार नाही. विद्यार्थ्यांना आवर्जून मी सांगतोय, म्हणून मी नेहमी तुम्हाला म्हणायचो की शिवी देणं पाप आहे. हे एक वैशिष्ट्य आहे माझ्या कुटुंबाचं. आता माझ्या कुटुंबाकडून काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही. माझ्या कुटुंबाची अपेक्षा आहे की मी थोडा वेळ त्यांच्या सोबत घालवावा. जे क्षण आतापर्यंत सोडले ते तर मी परत आणू शकत नाही, पण पुढचे क्षण आपण सर्वजण मिळून कुटुंबासमवेत सुंदर करू असा मी शब्द देतो. आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद.
तो चला था सपने ही लेके, कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के। ओ राही